नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 सप्टेंबर 2025. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 22 सप्टेंबर पर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारपर्यंत ऊन पडेल, पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, दुपारपर्यंत 2, 2:30, 3 पर्यंत ऊन राहील. त्याच्यानंतर काय होईल, लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन 22 तारखेपर्यंत पश्चिम विदर्भात देखील आणि पूर्व विदर्भात 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. पण ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये की काय होणार, दुपारपर्यंत ऊन राहील, तीव्र ऊन राहील, असा उन्हाचा चटका बसेल. पण रात्री त्याला अचानक काय होईल, वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासह काही भागामध्ये. म्हणून हा 22 तारखेचा अंदाज लक्षात येतात. 23 तारखेपासून 23 सप्टेंबरपासून राज्यातला 2-3 दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे. तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मग सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये 27 तारखेला तो पाऊस काय होणार आहे, म्हणजे पूर्वेकडून येणार आहे. म्हणजे पूर्वेकडून येत असल्यामुळे, आग्नेय दिशेकडून येत असल्यामुळं जास्त पाऊस नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, त्याच्यानंतर पुणे, कुडाळ, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, इगतपुरी, मुंबई ह्या पट्ट्यांना असा जाईल. त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे. म्हणजे 27 ते 30 तारखेपर्यंत, म्हणजे 27, 28, 29, 30 राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे. म्हणून पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस ह्या जिल्ह्यातच नाही, काही भागामध्ये असा जोरदार पाऊस होईल, ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा 27 ते 30च्या दरम्यान, म्हणजे त्या 3 दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस होईल. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता मग मुंबई, सगळ्यात जास्त मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे आणि गुजरात ह्या पट्ट्यामध्ये मात्र अतिवृष्टी होईल. म्हणून हे लक्षात येतं. 27 ते आता शेतकऱ्याला ज्यांचं सोयाबीन काढणी चालेल त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 23 ते 27च्या दरम्यान काय होणार आहे, काही भागामध्ये ऊन पडणार आहे. मग तुम्ही काय करा, दुपारपर्यंत सोयाबीन काढल्याच्या नंतर तिथं दुपारपर्यंत झाका, वाळल्याच्या नंतर लगेच उचलायचं आणि ढीग मारून घ्यायचं. असं केल्याच्या नंतर तुमचं सोयाबीन हे फुटी पाऊसमध्ये तुम्हाला एक सांगतो, एक कमी वेळात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला की त्याला धगफुटी सदस्य पाऊस म्हणतो. तुम्हाला सांगतो पाऊस कसा मोजायचा. मी स्वतः काय केलं, हे कोणी काही देत नाही, मग आपण स्वतःहून अभ्यास केला. मग पाऊस कसा मोजायचा एक सोपं गणित सांगतो. काय करायचं, आपण शेतामध्ये पाऊस पडला आणि असं चन्यासारखं साचतात ना, तसं पाणी पडलं की आपण म्हणायचं 5 मिलीमीटर पडला. आणि त्या शेतातून थोडं पाणी वगळलं पाऊस पडल्याच्या नंतर की आपण म्हणायचं 15 मिलीमीटर पाऊस पडला. तुमच्या वडा असेल, नाला असेल, त्याला गुडघे इतकं पाणी आलं की समजायचं 25 ते 30 मिलीमीटर पाऊस पडला. तुमच्या वड्याला चांगलं कमराच्या वरी छाती इतकं पाणी आलं की तुमच्या इथं 80 मिलीमीटर पाऊस पडला. आणि तुमच्या गावच्या वड्याहून पुलावून पाणी गेलं की समजायचं 120 मिलीमीटर पडला. आणि तुमच्या भागात ते सगळीकडे रस्ते फुल झाले, रस्ते बंद झाले की समजायचं 160 ते 180 मिलीमीटर पाऊस पडला. सगळ्यात सोपं लक्षात, कोणाला विचारायची गरज नाही. पण तरी बी माझं म्हणणं आहे की म्हणजे या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला मोठा पाऊस येणार आहे. म्हणून हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो.